मॅडम शिक्षिका होत्या आणि त्यांच्या आवाजावरून पण कळत होतं की एकदम कडक भाषा होती त्यांची. तर भावांनो बघा, उन्हाळा आता चालूच झालेला आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे. नॉर्मल जय शिवराय मित्रांनो, शुभ प्रभात सगळ्यांना. बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवतोय आणि बघूया आज काय होतंय, दिवसभरात धंदा किती होतोय, काय होतंय काल. तर ही मागं बिल्डिंग दिसत असेल, तिथून आपल्याला ट्रिप आहे 100 रुपयाची. आणि बरेच दिवस झाले आपण ओलाच मारतोय. कारण सांगतोय तुम्हाला, उबेर एवढं भंगार झालेलं आहे. प्रत्येक ट्रिप मागं आपल्याला म्हणजे कमिशन थोडक्यात कट केल्यासारखं 2-2, 3-3 रुपये स्वतःकडे ठेवतो आणि ओलापेक्षा कमीच रेट देतो. तर त्याच्यामुळं ओला जास्त प्रिफर करतो आपण मारणं. लय दिवस झालं, किती जवळजवळ 15-20 दिवस झाले. आपण आहोत आकुर्डी MIDC मध्ये आणि आपल्या 2 ट्रिपा झालेल्या आहेत. तर आता इथून ट्रिप लागणं जरा मुश्किल आहे. इथं मागे एक सोसायटी आहे, आकुर्डी मेन रोड. आकुर्डी मेन रोड कडे ऐश्वर्यम गोल्डच्या इथं जाऊन थांबूया. तिथून ट्रिप पडली तर भारी काम होईल. तर रॅपिडो मध्ये पहिली ट्रिप मारलेली आपण, जी 54 रुपयाची होती आणि ती घेऊन आलो होतो ऐश्वर्यम गोल्ड ची आकुर्डीत सोसायटी आहे. आकुर्डी खंडोबा माळाच्या इकडून पुढे रॅपिडोच्या बॅक टू बॅक 2 ट्रिपा आपल्या झालेल्या आहेत. तर एक 65 रुपयाची जस्ट ट्रिप संपवली प्रतिभा कॉलेज. तर इथं परीक्षा चालू आहेत वाटतं 12वीच्या. तर आता सोडलेलं आहे. तर आता इथून बघूया काय होतंय पुढं, कुठं ट्रिप पडतेय. चिंचवड रेल्वे स्टेशनच्या जवळून एक ट्रिप घेऊन आलो होतो आणि CMS शाळेला सोडलेलं आहे. तर मॅडम शिक्षिका होत्या आणि त्यांच्या आवाजावरून पण कळत होतं की एकदम कडक भाषा होती त्यांची. मला माझ्या शिक्षकांची आठवण आली. म्हणजे की त्यांचं म्हणणं होतं की इकडून जायचं तर इकडूनच जायचं, तू तुझं डोकं नाही लावायचं, मॅप तर जाऊ दे, खड्ड्यातच गेला मॅप, मी सांगते ना तसं करायचं, असं मॅडमचं म्हणणं होतं. तर ठीक आहे म्हटलं, जाऊ दे, कुठं आर्ग्युमेंट नाही करायची कस्टमर सोबत. ते म्हणाल तसं घेऊन आलो. रॅपिडो 3, ओला 2, 5 ट्रिप झालेल्या आहेत. तर भावांनो बघा, उन्हाळा आता चालूच झालेला आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे. नॉर्मली हिवाळा असू दे, पावसाळा असू दे, 2 ते 3 लिटर पाणी तुम्ही पिलं पाहिजे. पण उन्हाळ्यात तुम्ही कमीत कमी 3.5 ते 4 लिटर पाणी हे पिलंच पाहिजे. प्लस दिवसातून अर्धा लिटर ताक आणि उसाचा रस म्हणा, तर हे तुम्ही पिलंच पाहिजे. नाही तर अवघड काम होईल. उन्हाळी लागली तर काय खरंच नाही. मग उन्हाळी लागली प्लस ऊन लागलं आणि त्याच्यामुळं भरपूर त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळं पाणी कंटिन्यू पित राहा, तब्येतीची काळजी घेत राहा. नारळ पाणी असू दे, शहाळा असू दे, काय असेल ते, बाणेर पडते, हिंजवडी पडते ट्रिप, तर पाणी पित राहा. तर 1.5 किलोमीटरचा ड्रॉप, 500 मीटरचा पिकअप भेटलेले आहेत आपल्याला 45 रुपये. पण तिन्हीचे तिन्ही हट्टे कट्टे होते. आता जाऊ दे, हट्टे कट्टे असणारच, पण अशा ट्रिपा परवडतात. 45 रुपये असेल ना आणि फक्त 1.5 ते 2 किलोमीटरच ड्रॉप पाहिजे, तर मजा येते जरा काम करायला. आता आपण आपल्या स्टँडवर आलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो की माझं कोणतं स्टँड आहे, रिक्षा स्टँड. चल चहा पाच, चल. नाही पाचला तर हा व्हिडिओ व्हायरल करेल इंस्टाग्रामवर, युट्यूबवर. नो प्रॉब्लेम. तर हा बघा, हा माझा मित्र आहे.
लॉग इन करून आता 4 तास होऊन गेलेत आपले आणि आता सीएनजी भरायला आलं तर काम व्यवस्थित झालंय, ठीकठाक झालंय. 600 रुपयाचं काम झालेलं आहे. सीएनजी भरूया आता 300-350 रुपयाचा. तर मगाशी एक चाफेकर चौकात ट्रिप सोडत होतो तर कस्टमर अचानकच मला म्हणलं की नाही ना इकडे नाही, इकडे घ्या आणि मागून एक 2 व्हीलरवाला येत होता. आता अचानक वळल्यामुळं चिडला माझ्यावर आणि मग असं ठरवलं की बाबा नाही बाबा असं, कारण अगोदरच लोक लय शिव्या देतात आपल्या रिक्षावाल्यांना की कारण की न सांगता कधी म्हणजे अचानकच टर्न घेतात असं. पण तो 2 व्हीलरवाला बराच मागं होता आपल्या आणि मी आरशात बघूनच टर्न मारलेला आहे की असं नाहीये. पण लोकांचं कसं झालंय की रिक्षावाल्यांना म्हणजे खूपच कमी समजतात, क्षुल्लक समजतात. म्हणजे रिक्षावाल्यामध्ये काहीच नाही, त्याची काही इज्जतच नाही असं समजतात लोकांची ती मेंटॅलिटीच आहे. तर त्याच्यासाठी रिक्षावाल्यांनी कधी पण सांगतो तुम्हाला मसल पॉवर आणि मसल म्हणजे हे मसल पॉवर आणि हे पॉवर पैशाची सोबतच ठेवायची कधी पण. त्याच्यामुळं लोकांना आपण सांगत बसायचं नाही असं तसं जे आहे ते बघून घ्यायचं. मी पण त्याला म्हणलं सरळ असं करून. हा रिक्षावाल्यांना कमी नका समजू तुम्ही. आता एक ट्रिप घेऊन आलो होतो मी, छोटीशी ट्रिप होती रॅपिडोची, 2 किलोमीटर नाही, हा त्याच्या अगोदरच होती. तर म्हणजे कस्टमर एवढं घाईत होतं की दादा मला पंचे मग लवकर निघा पंचे. तर एवढं डोकं खाल्लं माझं, एवढं लवकर करा लवकर घ्या. बारा कॉलेजच्या आतमध्ये पार मला त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या आतमध्ये गेटच्या आतमध्ये तिकडे घेऊन गेले मला पार. ठीक आहे चला म्हणलं जाऊ द्या, काय आपलं कामच आहे. तर उन्हाळ्यात सकाळी लवकर काम करायला निघा तुम्ही, रिक्षावर लवकर निघा आणि सकाळी समजा 7 ते 12 वाजेपर्यंत काम केलं पाहिजे. कारण 11 वाजल्यापासूनच ऊन वाढायला लागणार आणि त्याचा परिणाम आपण रोडवर असतो तर आपल्यावरच होणार. शेवटी एक हुड किती केलं तरी काळ आहे आणि सगळी उष्णता जी आपल्यावरच येणार, डोक्यावर येणार, अंगावर येणार. त्याने काय होणार की तब्येत खराब व्हायला चालू होणार. तुम्ही कंटिन्यू जर काम केलं, जेवढं पैसे कमवणार त्याच्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही डॉक्टरकडे घालवणार आहात. त्याच्यामुळं उन्हाळ्यात जरा जपूनच काम करा. रोडवर आपल्या उन्हाच्या एवढ्यात झळा असतात थोडक्यात की त्याच्यामुळं उन्हामुळं कॅन्सर होऊ शकतो त्वचेचा. आता ही खूप पुढची गोष्ट झाली पण होऊ शकतो. उन्हाची तीव्रता जेवढी जास्त, आपण जर त्या उन्हाच्या तीव्रतेत आलो तर खूप मोठे परिणाम होऊ शकतात. ते मला सांगणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं सकाळी 7 ते 12 आणि संध्याकाळी 4 वाजता गाडी काढा. 4 ते 9-10 वाजेपर्यंत चालवा. तर उन्हापासून वाचण्याचा हा पर्याय आहे. कंटिन्यू जर काम केलं तर संपलंच तुम्ही, कारण त्याचा परिणाम किती केलं तरी शरीरावर होणार उन्हाळ्यात. तर आपण आता आलेलो आहोत आपल्या गुरुद्वारात चौकात. चहा प्यायचा आहे जरा, म्हणजे आपली बॅटरी चार्ज होईल आणि रात्री 9 वाजेपर्यंत आपण काम करायला मोकळे. मग ओके, थँक्यू सर. Receive. तर आता आपण डी.वाय. पाटील कॉलेज पासून एक ट्रिप घेऊन आलो होतो मेट्रो स्टेशनला. तर इथं लगेचच पोलीस आले आपल्या गाडीच्या पाठीमागं. सगळ्यांनी गाड्या काढल्या, आपण पण गाडी काढली. कस्टमरचं पेमेंटच होत नव्हतं. स्कॅनर एखाद्याला पाठवलं होतं कोणाला तरी आणि ते पेमेंटच करत नव्हतं. जो त्या मॅडम 10 मिनिटं माझ्या गाडीत बसून होत्या, त्या मॅडमला मी फिरवत होते इकडून तिकडून. कारण एका जागेवर थांबलं, जर तो पोलीस आला असता आणि पावती टाकली असती तर बिना मतलबच्या आपल्याला 118 रुपयाचं भाडं आणि 500-1000ची नो पार्किंगची पावती पडली असती मित्रांनो. त्याच्यामुळं ते मॅडम चिडल्या माझ्यावर. पण मी म्हटलं मॅडम तुम्ही पहिलंच पेमेंट करून टाकायला पाहिजे होतं, मला काय हाऊस आहे का एवढे फिरायचे, आणि तुमच्या 118 रुपयाच्या बदल्यात माझ्या अंगावर 1,500ची पावती जर पडली तर काय करायचं म्हणलं मी. तर असं आहे मित्रांनो. On Google Pay for Business.
मित्रांनो, आपण आहोत आता दत्तवाडीत. आपण जस्ट इथून तेजस वडापाव घेतलेला आहे. 20 रुपयाचा एक वडापाव, 2 वडापाव घेतलेत. तर भूक लागली होती आणि काम करायचं पण मन लागत नव्हतं. जोपर्यंत काही खात नाही तोपर्यंत पोटात काही असेपर्यंत ठीक आहे, पण काही नसलं पोटात तर काही काम करू वाटत नाही मला. आणि ट्रिप पण मारतोय मी कंटिन्यू मारतोय. 4 वाजल्यापासून आता 6 वाजलेले, 6:15 कंटिन्यू ट्रिप मारतोय, सुट्टीच नाही. तर मग त्याच्यामुळे काय होतं की पाय बी मोकळे करायला पण उतरलं. म्हणलं चला वडापाव आलोय, दत्तवाडीत आलोय तर घेऊया. आता चांगल्या पॉइंटला जाऊन खात बसतो. तर मित्रांनो, आपण आता घरी आलेलो आहे आणि पॅकअप केलेलं आहे. तर आज 22 ते 23 ट्रिपा मारलेल्या आहेत. 250चा सीएनजी भरून. अर्निंग काही सांगणार नाही मी तुम्हाला, कारण अर्निंग सांगितलं की रिक्षा घेणार म्हणजे ते वाढत जाणार. रिक्षा घेणं सध्याच्या कंडिशनला बिलकुल चांगलेलं नाहीये. कारण तुम्हाला सांगतो, उन्हाळा चालू झाला की लगेच हे ऍप, ज्या तिन्ही ऍप आहेत त्यांनी नखरे दाखवायला चालू केले. उबरनी रेट कमी केलेला आहे, ओलानी पण आता 1-2 रुपये कमी देतोय आणि किलोमीटर मध्ये झोल आहे सगळ्यांचे. 23 ट्रिपा मारणं म्हणजे तोंडचं काम नाही. आणि लहान लहान ट्रिपा मारला की माणूस लवकर थकतो. उन्हाळा आहे, उन्हाळ्यात पण उन्हामुळे लवकर अंगातलं पाणी निघून जातं, थकतो माणूस. त्याच्यामुळे लवकर बंद केलं. आता उद्यापासून हे 50-50च्या ट्रिपा नाही उचलणार आपण, थोड्या मोठ्या ट्रिपा उचलणार आणि चांगला धंदा करण्याचा प्रयत्न करणार. तर 23 ट्रिपा म्हणजे विचार करा तुम्ही. उबर तर आपण चालू केलेलंच नाहीये. ओला आणि रॅपिडोमध्येच आपला आजचा बिझनेस झालेला आहे. तर आता मी आलोय एका ठिकाणी हॉस्पिटलमध्ये. मेवणी आजारी आहे माझी, तर तिला भेटायला आलोय बायकोन मी. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.